केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। देशातील सामाजिक जडणघडणीवर मोठा दुर्गामी परिणाम करणारा हा निर्णय असल्याचं मानलं जातं। जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केलं। राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात ही मागणी प्रसिद्ध केलेली होती। केंद्र सरकारने निर्णय घेतल्याबद्दल तटकरेंनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। जातनिहाय जनगणनेची घोषणा केवळ बिहार निवडणुकीपुरता मर्यादित न राहता त्याचा फायदा ओबीसी समाजाला प्रत्यक्ष व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली। ही घोषणा हवेत विरून न जाता प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं वडेट्टीवार म्हणाले। पहलगाम हल्ल्यात राजकारण आणू नये। भाजपच्या अनेक संस्था संघटना समाज माध्यमांवर याचं राजकारण करतायत असा आरोप संजय राऊतांनी केला। हा हल्ला झाल्यानंतर 24 तासांच्या आत पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता। जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो असं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली। पहलगाममधील हल्ल्याचा शरद पवारांनी निषेध केलाय। दहशतवाद्यांचा बिमोड करायचा असेल तर सर्वांनी एकत्र यायलाच हवं असं पवारांनी म्हटलंय। तर सरकारनं विशेष अधिवेशनही बोलवावं अशी मागणीही पवारांनी केली आहे। राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून ठाकरे मनोमिलनाच्या चर्चांनी जोर धरलाय। यावरच आता शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली। दोन कुटुंब एकत्र येत असतील तर चांगलंच आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। आमच्या एकूण 8 मागण्यांपैकी एकही मागणी अद्याप मान्य नाही। आता 29 ऑगस्टला मराठी मुंबईमध्ये धडकणार। मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली। पैलवान चंद्रहार पाटील यांना जी काही ताकद लागेल ती देऊ अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले। चंद्रहार पाटलांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला तर स्वागतच आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले। आदिती तटकरे यांना महाराष्ट्र दिनाला ध्वजारोहणाचा मान देण्यात आला। मात्र याचा आमदार महेंद्र दळवींनी जाहीर निषेध व्यक्त केला। भरत गोगावलेंवर सरकार सातत्यानं अन्याय करतंय अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। तर गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळणं हे आमचं दुर्दैव आहे। मात्र आम्ही अन्यायाविरोधात लढणारे आहोत आणि आमचा लढा सुरूच राहणार असा इशाराही त्यांनी दिला। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात पक्षप्रवेश केला। यावरून गुलाबराव पाटलांनी टीका केली। पक्ष प्रवेश करताना माणसं तपासून घेऊ असं सांगणाऱ्या अजित पवारांनी देवकरांसारख्या सुंदर व्यक्तींना का घेतलं याचा परिणाम त्यांना लवकरच कळेल असा खोचक टोला त्यांनी लगावला। अमरावतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची मंगल कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी या यात्रेचं आयोजन केलं। IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत। विवेक फणसळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारतींची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। नाशिकमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या महानाट्य प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र ऐनवेळी आयोजकांनी माघार घेतल्यानं आजचा प्रयोग रद्द करण्यात आला। ऐनवेळी झालेल्या गोंधळावर कोल्हेंनी खंत व्यक्त केली। पिंपरी चिंचवडमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांनी मोठ्या संख्येनं वाहनांची खरेदी केली आहे। यावेळी नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोने खरेदी करण्यासाठी जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांनी गर्दी केली आहे। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव जीएसटीसह 98,600 रुपयांवर पोहोचले। जळगावच्या चोपडा शहरात अक्षय तृतीयेच्या निमित्तानं घागर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं खानदेशात घरोघरी घागरीची पूजा करण्याची परंपरा आहे। नंदुरबारमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सालदारकीसाठी दगड उचलण्याची आगळीवेगळी परंपरा आहे। दगड उचलण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। दगड उचलण्याचा उत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होती। 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस शुभ मानला जातो। या दिवशी घरोघरी फुलांची सजावट केली जाते। याच अनुषंगाने दादर मार्केटमध्ये फुल खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घागरला आगळं वेगळं महत्त्व असल्यामुळे मालेगाव मनमाडच्या बाजारात घागरची आवक वाढली। मात्र घागरीला योग्य दर मिळत नसल्यानं दुकानदार हवालदिल झाले। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांची आरास करण्यात आली। गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। बाप्पाला तब्बल 11,000 आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला। सोलापुरातील श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीला 211 डझन हापूस आंब्याची आरास करण्यात आली। गणपतीच्या मूर्तीभोवती सजावट करून त्यासमोर बैलगाडीतून शेतकरी परिवार आंबे वाहतूक करतोय असा देखावा साकारण्यात आला।
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नाशिकमधील कारंजा चांदीच्या गणपतीला आंब्याची सजावट करण्यात आली। मंदिरात हापूस, देवगड, रत्नागिरी, केसर अशा विविध प्रजातींच्या आंब्याचा नैवेद्य दाखवत बाप्पाची पूजा करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालंय। राज्याचं कला संचालनालयाचं पथक लवकरच या पुतळ्याची पाहणी करणार आहे। त्यानंतरच अनावरणाची तारीख निश्चित करण्यात येईल। बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर इथे डॉक्टर अमोल पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण केली आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आरोपींच्या अटकेसाठी उमापूर गाव बंदची हाक देण्यात आली आहे। बीडच्या वडवणी तालुक्यातील पुसरा शिवारात पाण्याच्या शोधात फिरणारं हरिण 30 फूट खोल विहिरीत पडलं आणि ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागाच्या मदतीनं हरणाचं रेस्क्यू करत त्याला जीवनदान दिलं। उन्हाचा तडाखा वाढल्यानं मागील 8 दिवसांपासूनच रायगड जिल्ह्यात तापमानानं उच्चांक गाठलाय। किल्ले रायगडावरील जलसाठा असणारे हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव यातील पाणी पातळीनं तळ गाठलाय। यामुळे 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले आणि हळदीला 14,500 ते 16,000 रुपयांचा भाव मिळाला। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली, मात्र हापूस आंबा खरेदीला ग्राहकांनी अल्प प्रतिसाद दिल्यानं आंब्याची उलाढाल कमी झाली। कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीला ब्रेक लागावा यासाठी केंद्र सरकारनं निर्यात मूल्य जे ते रद्द करण्यासोबत भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत कांदा खरेदीची घोषणा केली। मात्र 15 दिवसांनंतर ही कांद्याच्या दरातील घसरण सुरूच आहे। सध्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 900 ते 1100 रुपये इतकाच भाव मिळतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। दौंड तालुक्यातील दहिटणे गावातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। 11 महिन्याच्या बाळावर बिबट्यानं हल्ला करत त्याला घेऊन गेल्याची घटना समोर आली। यावेळी बाळाला शोधण्यासाठी वन विभाग आणि डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आलं। अद्यापही पोलिसांकडून बाळाचा शोध सुरू आहे। गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 36,000 पर्यटकांनी जंगल सफारी केली। वाघाचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांची पावलं नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे वळली आहेत आणि त्यामुळे मार्च 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत 94,60,000चा महसूल वन विभागाकडे जमा झाला। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करून आपल्या शेतात जांभळ्या रंगाच्या शेवंतीच्या फुलांचं उत्पादन घेत चांगला नफा मिळवला। जांभळ्या रंगाच्या शेवंतीच्या फुलांना तिप्पट ते चौपट बाजारभाव मिळाल्याने शेतकरी सुखावले। बीडच्या साक्षाळ पिंपरी इथल्या शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी चोरीला गेलं। एकीकडे भीषण पाणी टंचाई असताना दुसरीकडे तब्बल 6 टँकर पाणी चोरीला गेल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। महाबळेश्वरमध्ये 2 मे पासून सुरू होणाऱ्या महापर्यटन उत्सवाची तयारी पूर्ण झाली। पर्यटनासाठी टेंट सिटी, हेलिकॉप्टर राईड, सायक्लोथॉनसह अनेक उपक्रमांची पर्यटकांसाठी पर्वणी असणार आहे आणि यावेळी साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तयारीची पाहणी केली। जळगावकरांना कृषी आणि खानदेशी संस्कृतीची ओळख गाण्यांमधून करून देण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला आणि जळगावात परिवर्तन आयोजित केलेल्या आखाजी पहाट कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। अमरावतीच्या यावली शहीदमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला। सोहळ्याला खासदार बळवंत वानखेडे, खासदार राजेश वानखेडे यांनी उपस्थिती लावली। येवला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांच्या 357व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। या निमित्तानं शहरातून भव्य कावड मिरवणूक काढण्यात आली। माढ्याच्या भोसरीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। पावसादरम्यान नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडं जळून खाक झाली। अक्कलकोट तालुक्यातील नागणसूरमध्ये भव्य बैलगाडा शर्यत पार पडली आणि यावेळी क्रांती सेनेकडून या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। विजेत्या बैलजोडीला मानधन आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरमध्ये गोठ्यातील वासरावर बिबट्यानं हल्ला केला आणि या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते। आंबेगावातील मनसरमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन झालंय। शहराच्या अगदी जवळच बिबट्याचा वावर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। रत्नागिरीत सरस्वती बोटीतून 16 जण मौज मजा करण्यासाठी गेले असताना बोटीत बिघाड झाल्यानं बोट पलटी झाली। यावेळी रत्नागिरी पोलीस दलाला समुद्रात बुडणाऱ्या 16 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलं। अक्षय तृतीयेच्या दिवशी होणारे बालविवाह रोखण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला। गेल्या वर्षभरात जवळपास 89 बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं।
कराड चिपळूण राज्यमार्गावर अवघ्या 10 किलोमीटरचा रस्ता तयार होण्यासाठी 1-2 नव्हे तर तब्बल 10 वर्षांचा काळ लोटला तरीही रस्ता अपूर्णच आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांसह वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत. सावंतवाडी नगरपालिकेतर्फे बॅनर हटाव मोहीम राबवण्यात आली. सावंतवाडी शहर बॅनर मुक्त करण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील सर्वच बॅनर हटवण्यात आले. महापालिकेने सांगलीच्या भाजी मंडईत अतिक्रमण मोहीम राबवली आणि यावेळी कारवाईवरून कर्मचारी आणि विक्रेते यांच्यात वादावादी झाली. अखेर भाजी विक्रेत्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढत महापालिकेला सहकार्य केलं. लातूर शहरातील गांधी चौकातील श्री महालक्ष्मी मंदिर कलशारोहण सोहळा पार पडला आणि या सोहळ्यासाठी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी आणि श्री शैलम पीठाचे जगद्गुरू यांनी हजेरी लावली.